ग्रामीण पर्यटनाचा विकास करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची शपथ पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई फेस्टिवल 2024 समारोप प्रसंगी सर्वांना दिली। पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू असं आवाहन पर्यटन मंत्री महाजन यांनी केलं। राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिवल समितीमार्फत मुंबई फेस्टिवल 2024 मुंबई इथं दिनांक 20 ते 28 जानेवारी दरम्यान सुरू होता। या फेस्टिवलचा समारोप MMRDA मैदान क्रमांक 5 व 6 वांद्रे येथील मुंबई एक्स्पो प्रदर्शनामध्ये कॉन्सर्ट फॉर चेंज या कार्यक्रमाने झाला। मंत्री महाजन म्हणाले की पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगार निर्मितीही उपलब्ध होणार आहे। अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारित आहे। जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी पर्यटनाला चालना देणार असून राज्याला 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण आणि निसर्गरम्य लाभलेला समुद्र किनारा लाभला असून ऐतिहासिक गड किल्ले अजंठा वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी जैवविविधतेने समृद्ध वन येथील वन्यप्राणी धार्मिक स्थळे लाभली आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन विकासाला मोठी संधी असल्याचं ते म्हणाले। मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले की गेले 8 दिवस सुरू असलेला मुंबई फेस्टिवल 2024 चा समारोप होत आहे। एक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आणि ती रेस आज संपली आहे असं वाटत आहे। गेले 8 दिवस विविध मनोरंजनपर आणि लोकांना आवडणारे विविध कार्यक्रम ठेवले आणि याला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला। मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबई फेस्टिवलची सुरुवात करण्यात आली। या उपक्रमाला पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आणि त्यांच्या सहकारी टीमनं आयोजन केलं। वीज क्राफ्ट संस्थेनं केलेलं उत्कृष्ट काम मुंबई फेस्टिवलचे संकल्प गीत सपनों का गेटवे या गीतानं सर्वांना मोहिनी घातली। सर्व मुंबईकरांचा मिळालेला प्रतिसाद पाहता पुढच्या वर्षी 2025 मध्ये यापेक्षाही अधिक लोकप्रिय उपक्रम राबवणार असंही ते म्हणाले। यावेळी शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारून गरजेचे आहे असा संदेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत अभिनेत्री दिया मिर्झा यांनी दिला। कॉन्सर्ट फॉर चेंज या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत अभिनेत्री दिया मिर्झा, सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल, अभिनेत्री परिणीती चोप्रा, सोनाली कुलकर्णी हे कलाकार सहभागी झाले होते। मुंबई फेस्टिवल 2024 मध्ये गेले 20 ते 27 जानेवारी रोजी झालेल्या उपक्रमांचं यावेळी व्हिडिओ दाखवण्यात आला।